गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांना आवाज येतोय का? एम आय ऑडिबल? स्क्रीन विजिबल आहे सर्वांना? एकदा मला चॅट बॉक्समध्ये सांगायचं. वैष्णवी, एम आय ऑडिबल? ओके, ठीक आहे. बघा, इथे आपण जो काही टॉपिक सुरू केलं होतं, ज्याच्यामध्ये आपण काय काय कव्हर केलंय, टाइप्स ऑफ ड्रग्स, क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स स्टडी केलंय आपण, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन, ड्रग डोसेज फॉर्म, जनरल फार्मॅकोलॉजी, हे आपले 5 टॉपिक कंप्लीट झालेले आहेत. तर आजचा आपलं हा 6 टॉपिक स्टार्ट करतोय. कोणता आहे? न्यूरो फार्मॅकोलॉजी. याच्यावरती एक सिंपल क्वेश्चन मी विचारते तुम्हाला, जो ऑलरेडी एक्झाममध्ये येऊन गेलाय. न्यूरो फार्मॅकोलॉजी इज रिलेटेड टू व्हॉट? हार्ट, किडनी, brain and mind. 1, option number 2, option number 3 and option number 4. What is the correct answer? माहिती आहे तुम्हाला? Neuropharmacology is related to what? Tell the answer in the comment box. Yes. खूप सिंपल क्वेश्चन आहे आणि असा फार्मसिस्टच्या एक्झाममध्ये क्वेश्चन ऑलरेडी येऊन गेलाय. ओके, तर याच्यावरती बघा, जेवढं सिम्प्लिफाय करता येईल तेवढं सिम्प्लिफाय करायचं आहे. जेवढं जास्त इम्पॉर्टंट आहे तेवढं मी तुम्हाला कन्सेप्ट इथे शिकवण्याचा प्रयत्न करते. ज्यावेळेस तुम्ही फार्मॅकोलॉजी बघता किंवा काय एक्झॅक्टली हा, त्याच्यामध्ये तुम्ही स्टडी करणार आहे की एक्झॅक्टली ज्या काही तुम्ही मेडिकेशन्स घेतायत ते तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती कसा इफेक्ट करत आहे किंवा त्याच्यामध्ये न्यूरल मेकॅनिझम्स काय असणार आहे. व्हॉट इज न्यूरॉन? न्यूरॉन काय आहे? बॉडीचे सेल्स आहेत, त्याच्यामध्ये काही स्पेशलाइज सेल्स आहेत. ब्रेनचे वेगळे असणार आहे, लिव्हरचे वेगळे, किडनीचे सेल्स वेगळे असतात. ओके, यांचं फंक्शन वेगवेगळं आहे. बॉडीमध्ये जसं एखाद्या सेलचं फंक्शन आहे तसं त्याचं प्लेसमेंट. आता किडनीच्या सेल्सचं काम काय असणार आहे? रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल किंवा फ्लुइड रिमूव्हल. ओके, त्याला काय म्हटलं जातात? हिपॅटिक सेल्स. ते जर तुम्ही रिनल सेल्स, किडनीच्या सेल्सला काय म्हटलं जातं? नेफ्रॉन्स म्हटलं जातं. आणि लिव्हरच्या सेल्सलाच काय? हिपॅटिक सेल्स म्हटलं जातं. ओके, तर ब्रेनच्या सेल्स बद्दल विचारलं तुम्हाला, ते असतात न्यूरॉन्स. न्यूरॉन्स काय आहे, त्याचं फंक्शन काय आहे, आता आपण बघूयात. पण हे इंट्रोडक्शन पार्ट समजून घ्या. ओके, जर हा पार्ट समजला तर तुम्हाला चॅप्टर समजून जाईल. ओके, आता याचं डेफिनेशन काय आहे, याचा स्कोप काय आहे, तुम्ही इथे बघून घ्या. नाव न्यूरोफार्मॅकोलॉजी इज डिवायडेड इंटू 2 ब्रांचेस. मेनली 2 ब्रांचेस आहेत न्यूरोफार्मॅकोलॉजीचे. एक तर बिहेवियरल न्यूरोफार्मॅकोलॉजी, म्हणजे याच्यावरती काय स्टडी केलं जातं की ज्यावेळेस एखादा ड्रग घेतला जातो त्याच्यानंतर ह्युमन बॉडीवरती कशा प्रकारचं इम्पॅक्ट दिसणार आहे, म्हणजे बिहेवियर कसं असणार आहे ह्युमन्सचं. त्याच्यामध्ये तुम्ही बघताय डिपेंडन्स होतोय का ड्रग्सचा, त्यानंतर ॲडिक्शन डेव्हलपमेंट होतंय का त्या मेडिकेशनने. तर या सर्व गोष्टी तुम्ही न्यूरोफार्मॅकोलॉजीच्या बिहेवियरल न्यूरोफार्मॅकोलॉजीमध्ये स्टडी करता. आणि त्यानंतर आहे molecular neuropharmacology. What this involves? It involves the study of neurons. Neurons are the cells of brain जे impulses transmission साठी important आहेत. And their neurochemical reactions. Neurochemical reactions सांगते मी तुम्हाला काय आहेत, कशा प्रकारे ते होणार आहेत. Now with the goal of developing drugs that have beneficial effect on neurological function. नाव ज्यावेळेस तुम्ही असे ड्रग्स घेता आणि तुम्ही स्टडी करता त्याच्यामध्ये बघितलं जातं की या न्यूरॉनचा काय बेनिफिशियल इम्पॅक्ट आहे तुमच्या न्यूरोलॉजिकल फंक्शनसाठी. नाव दिस वॉज द डेफिनेशन.
स्कोप काय आहे, कशासाठी हे इम्पॉर्टंटली तुम्हाला स्टडी करायचं आहे न्यूरोफार्माकोलॉजी. याच्यामध्ये काही क्रोनिक कंडिशन्स आहेत, ज्याच्यामध्ये पहिले आहेत पार्किन्सन्स डिसीज, अल्झायमर्स डिसीज, ज्याच्यामध्ये काही ॲक्यूट म्हणजे कमी सिव्हिअर, क्रोनिक म्हणजे खूप जास्त सिव्हिअर, क्रोनिक मीन्स व्हेरी सिव्हिअर, ज्याच्यामध्ये तुम्ही पार्किन्सन्स, अल्झायमर्स डिसीज स्टडी करणार आहेत. त्याच्यानंतर आहेत काही स्ट्रोक ऑर इपिलेप्सी, अशा टाईपच्या डिसीजेससाठी तुम्हाला न्यूरोफार्माकोलॉजी माहिती असणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे मेंटल हेल्थ डिसऑर्डर्स, याच्यासाठी न्यूरोफार्माकोलॉजी इम्पॉर्टंट आहे. आता मेंटल हेल्थ डिसऑर्डर्स म्हणजे काय येणार आहेत, एन्झायटी, डिप्रेशन, ओके, ओव्हर थिंकिंग, ह्या सर्व गोष्टी मेंटल हेल्थ डिसऑर्डर्स मध्ये येतात, ज्या कमी सिव्हिअर आहेत, जे ॲक्यूट कंडिशन्समध्ये स्टडी करताय, म्हणजे स्ट्रोक आणि इपिलेप्सी. काय ते आपण बघूयात. एपिलेप्सी, व्हॉट इज एपिलेप्सी, पार्किन्सन्स, अल्झायमर्स, प्रत्येक तुम्हाला स्टडी करायचं आहे. पण इथे बघून घ्या की काय आहे इज अ इंट्रोडक्शन पार्ट. त्यानंतर स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम, कसे फंक्शन, काय स्ट्रक्चर काय आहे त्याचं. सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या स्ट्रक्चरमध्ये कोणकोणते ऑर्गन्स इम्पॉर्टंट आहेत. कोणाला माहिती आहे का, सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये कोणकोणते ऑर्गन्स इन्व्हॉल्ड असतात. चॅटबॉक्स मध्ये आन्सर द्यायचा आहे मला, इंटरॅक्टिव्ह राहा. कारण की ज्यावेळेस आता मी बघितलंय बरेच स्टुडंट्स आपल्या जनरल फार्माकोलॉजीच्या एमसीक्यूच्या लेक्चरला नव्हते, म्हणजे लास्ट लेक्चरला. आणि जरी क्लासमध्ये असाल तर तुम्ही इंटरॅक्शन करू शकता. सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये कोणकोणते ऑर्गन्स इन्व्हॉल्ड आहेत. बघा, सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये येस कोण असतं, ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. ब्रेनचं काम काय आहे, इम्पल्सेस जनरेट करणं. आणि हा जो स्पायनल कॉर्ड आहे तो ट्रान्समिशनसाठी इम्पॉर्टंट आहे. जे काही इम्पल्सेस तुमच्या बॉडीमध्ये डेव्हलप होणार आहे, स्पायनल कॉर्ड थ्रू तो तुमच्या पूर्ण बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम केलं जातं. तर याच्यामध्ये पहिला ऑर्गन बघा, ब्रेन. ब्रेन ऑर्गनाइज्ड इनटू स्पेशलाइज्ड रिजन्स. आता ब्रेनमध्ये काही रिजन्स आहेत, सगळ्यांना माहिती आहे. ओके, याच्यामध्ये सेरिब्रल कॉर्टेक्स जो रिजन आहे तो हायर थॉट प्रोसेसिंगसाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, सेरिब्रल कॉर्टेक्स कशासाठी इम्पॉर्टंट आहे, हायर थॉटसाठी. जे बेसल गँगलिया आहेत ते कशासाठी, मुवमेंटसाठी इम्पॉर्टंट आहे. लिम्बिक सिस्टीम ही तुमच्या इमोशनसाठी इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर ब्रेन स्ट्रीम किंवा ब्रेन स्टेम जी आहे ती कशासाठी इम्पॉर्टंट आहे, तुमच्या ब्रीदिंग किंवा इतर व्हायटल फंक्शनिंगसाठी ही ब्रेन स्टेम इम्पॉर्टंट असते. ओके, ब्रेनचं रिजन काय आलंय, वेगळे वेगळे इम्पल्सेस जनरेट होतात या रिजन मधून. त्यानंतर स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्ड काय करतोय, नाउ इट इज ऍक्टिंग ॲज अ हायवे. म्हणजे ब्रेन मधून जे काही इम्पल्सेस जनरेट होणार आहेत ते बॉडीच्या स्पायनल कॉर्ड थ्रू स्प्रेड केले जातात बॉडीमध्ये. समजलं. नाउ ऍक्ट एज अ हायवे फॉर सिग्नल्स ट्रॅव्हलिंग बिटवीन ब्रेन अँड रेस्ट ऑफ द बॉडी. ब्रेन पासून पूर्ण बॉडी पर्यंत जे इम्पल्सेस पास केले जातात हे केले जातात स्पायनल कॉर्ड मधून. न्यूरॉन्स काय आहेत, हे सेंट्रल नर्वस सिस्टीमचं हे युनिट ऑफ फंडामेंटल युनिट आहे. द फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ किंवा बॉडी काय असते, सेल असते. आता फंडामेंटल युनिट ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम ऑब्विसली हा पण सेलच आहे. मग याचं स्पेसिफिकली नाव काय आहे, न्यूरॉन. ओके, ब्रेनचा सेल, दॅट इज न्यूरॉन. नाउ अनलाइक अदर सेल्स, न्यूरॉन्स आर इलेक्ट्रिकली एक्साइटेबल. जे इलेक्ट्रिकली एक्साइटेबल असू शकतात, कम्युनिकेट करतात ते एकमेकांसोबत वाया स्पेशलाइज जंक्शन कॉल्ड सिनॅप्स. हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. एक्साइटेटरी काय आहे, इनिबिटरी काय आहे, मी तुम्हाला लवकरच ते सांगेन. पण इथे बघा, न्यूरॉन्स आहेत हे सेल्स बॉडीमधले सगळ्यात किंवा लॉंगेस्ट सेल्स आहेत.
लॉंग असतात ते. एकामेकांसोबत कम्युनिकेट करतात. जे काही न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत, जे काही इलेक्ट्रिकल इम्पल्सेस इथे बोलले जातात, ते पास केल्या जातात फ्रॉम वन न्यूरॉन टू द अनदर न्यूरॉन and the space between them is known as synapse. Okay, now neurotransmitter and synaptic transmission. Now this is important. याच्यासाठी हा डायग्राम रेफर करा. हा फर्स्ट वन. येस, हा वाला. आता हा न्यूरॉनची बॉडी आहे. याला सेल बॉडी हा जो आहे याला स्टोमा म्हटलं जातं. ही जी सेल मेम्ब्रेन आहे यांची न्यूरॉनची. त्यानंतर डेंड्राइटिस. Okay, this is cell membrane of the neuron. This is dendritis. हा एक्झॉन आहे, हा पार्ट. ओके, इथपर्यंत हा एक्झॉन असणार आहे. मायलिन शीटने बनलेला असतो, हा कवर्ड असतो. आणि त्याच्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं, हे एक्झॉन टर्मिनल्स आहेत. इथे बल्ब्स प्रेझेंट असतात. आता इथे परत काय असणार आहे, इथे हा स्ट्रक्चर प्रेझेंट असतो. इथे दुसरं न्यूरॉन अटॅच्ड. याचा एक्झॉन परत आहे, इथे परत दुसरं न्यूरॉन अटॅच्ड. हे एकमेकांशी असे कनेक्टेड असतात. आणि आता या स्पेसला काय म्हटलं जातं, सिनॅप्स. ओके, कळालंय. हा पहिला न्यूरॉन, इथून दुसरा न्यूरॉन प्रेझेंट आहे. हा न्यूरॉन आणि फर्स्ट न्यूरॉन हा एकमेकांशी अटॅच्ड असतो या स्पेसमध्ये. ओके, त्याला म्हटलं जातं सिनॅप्टिक किंवा सिनॅप्स. आता हा असेल तर याला काय म्हटलं जातं, प्री सिनॅप्टिक टर्मिनल. दिस वन हा असणारे प्री सिनॅप्टिक टर्मिनल. आणि हा दुसरा हा काय असणार आहे, पोस्ट सिनॅप्टिक टर्मिनल. प्री म्हणजे आधी आणि पोस्ट म्हणजे नंतर. सिनॅप्सच्या आधीचा जो पार्ट आहे त्याला म्हटलं जातं प्री सिनॅप्टिक टर्मिनल. आणि इथला पार्ट जो आहे सेकंड न्यूरॉनचा तो पोस्ट सिनॅप्टिक टर्मिनल म्हटलं जातं याला. ओके, तर याच्यामध्ये काय लक्षात ठेवण्यासारखं आहे तुम्हाला. आता याच्यामध्ये कम्युनिकेशन. द कम्युनिकेशन इन द नर्वस सिस्टम इज अ केमिकल इलेक्ट्रिकल प्रोसेस. हा कसा आहे, केमिकल इलेक्ट्रिकल प्रोसेस इथे होणार आहे. द प्रोसेस ऑफ सिनॅप्टिक ट्रान्समिशन. आता ह्या ट्रान्समिशन मध्ये काय बघितलं जातं, कोणते कोणते मी तुम्हाला आता सांगितलं की त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे एक्झॉन पूर्ण फर्स्ट बॉडी आणि त्यानंतर सेकंड न्यूरॉन, प्री सिनॅप्टिक टर्मिनल आणि पोस्ट सिनॅप्टिक टर्मिनल. पहिली जी ऍक्शन याच्यामध्ये बघितली जाणार आहे म्हणजे ऍक्शन पोटेन्शियल. An electrical impulse travels down the axon to the nerve terminal. जो काही इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी असते ती इथून ही पूर्ण या टर्मिनल पर्यंत पास होणार आहे. फर्स्ट स्टेज जो काही इम्पल्स आहे तो या पार्ट पासून तो टर्मिनल पर्यंत मूव्ह होतो. ओके, टर्मिनलला मूव्ह झाल्यानंतर न्यूरो ट्रान्समीटर रिलीज. जे काही न्यूरो ट्रान्समीटर प्रेझेंट असतात, मला माहिती नाही याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय इथे असं. ओके, आता हा प्री सिनॅप्टिक टर्मिनल इथपर्यंत बघायचं सगळ्यांनी, ह्या स्पेस पर्यंत, हा वरचा पार्ट. ओके, आता जो आधीचा न्यूरॉन आहे याच्या जे ह्या एंडिंग्स प्रेझेंट आहेत बल्ब्स, ते बल्ब्स हे आहेत. ओके, ते हे बल्ब्स आहेत. आता यांच्यामध्ये काही असे न्यूरो ट्रान्समीटरच्या सॅक्स प्रेझेंट आहेत. ओके, न्यूरो ट्रान्समीटर म्हणजे हे इम्पल्सेस आहेत, केमिकल इम्पल्सेस याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. हे एकदम सराउंडेड आहेत. दिसतंय तुम्हाला सगळ्यांना, असे प्रेझेंट आहेत. दुसऱ्या स्टेज मध्ये काय होणार आहे, न्यूरो ट्रान्समीटर रिलीज. नाउ द इम्पल्स ट्रिगर्स द रिलीज ऑफ केमिकल मेसेंजर. म्हणजेच कोणते केमिकल मेसेंजर्स आहेत ते,
न्यूरो ट्रान्समिटर्स त्यांना म्हटलं जातं. नाउ फ्रॉम द वेसिकल इंटू द प्रीसिनॅप्टिक क्लेफ्ट द गॅप बिटवीन द टू न्यूरॉन. आता हा पार्ट समजून घ्या. जे काही हे सॅक्समध्ये वेसिकल्समध्ये प्रेझेंट असणारे न्यूरो ट्रान्समिटर आहेत ते या याच्यातून प्री सिनॅप्टिक स्पेस, ही जी स्पेस आहे त्याला काय म्हटलं जातं? सिनॅप्टिक क्लेफ्ट. This is presynaptic. Now this is postsynaptic. या सिनॅप्सिस म्हणजे ही स्पेस आहे दोघं न्यूरॉन्सच्या मध्ये, त्या स्पेसला सिनॅप्टिक क्लेफ्ट म्हटलं जातं. त्याच्या आधी आहेत हा न्यूरॉन म्हणून याला प्रीसिनॅप्टिक म्हटलं जातं, आणि हा न्यूरॉन जो याच्यानंतर प्रेझेंट आहे सिनॅप्टिकच्या याच्यानंतर त्याला म्हटलं जातं पोस्ट सिनॅप्टिक. तर या मुवमेंट थ्रू हे न्यूरो ट्रान्समीटर या सिनॅप्टिक स्पेसमध्ये रिलीज केले जाते. एवढं होणार आहे सेकंड स्टेजमध्ये. ओके, सिनॅप्टिक क्लेफ्ट, द गॅप बिटवीन दोन न्यूरॉन. Now third is receptor binding. The neurotransmitter crosses the gap and binds to specific receptor on the postsynaptic neuron, similar to the key fitting into a lock. तर याच्यामध्ये काय केलं जाणार आहे? जे हे न्यूरोट्रान्समीटर आहेत हे न्यूरोट्रान्समीटर रिलीज केले गेले. सॉरी, एकच हे न्यूरोट्रान्समीटर जे रिलीज झालेत आता इथे जे रिसेप्टर प्रेझेंट आहेत त्या रिसेप्टर वरती हे बाइंड करते न्यूरोट्रान्समीटर ऑन द पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन, सिमिलर टू की फिटिंग इनटू अ लॉक. की फिटिंग इनटू अ लॉकच्या मॉडेलनुसार ते काय करतील? बाइंड करतील त्या न्यूरोट्रान्समीटर वरती. या रिसेप्टर वरती ते बाइंड करणारे हे रिसेप्टर्स कुठे प्रेझेंट असणारे? पोस्ट सिनॅप्टिकच्या याच्यावरती. त्याच्यानंतर काही रिॲक्शन्स घडून आणतात. स्पेसिफिकली कोणती आहे मी तुम्हाला सांगत नाहीये, पण इथे रिॲक्शन्स घडून आणतात. नाव सिग्नल जो आहे तो याच्यामध्ये ट्रान्सडक्शन केलं जातं. नाव दिस बाइंडिंग ट्रिगर्स अ चेंज इन रिसिविंग सेल, देन टर्मिनेशन. The signal is ended by reuptake of neurotransmitter into original neurons or by enzymatic breakdown. तर ही कंप्लीट प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बघताय जे काही इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे किंवा केमिकल ट्रान्सफर जो आहे ते एका न्यूरॉन पासून दुसऱ्या न्यूरॉन पर्यंत होणार आहे. त्या न्यूरॉनच्या मध्ये जी स्पेस आहे त्याला सिनॅप्टिक क्लेफ्ट म्हटलं जातं. पहिला जो न्यूरॉन येतो त्याला म्हटलं जातं प्री सिनॅप्टिक न्यूरॉन, आणि त्याच्यानंतर असणारे पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? येस, इथपर्यंत क्लिअर आहे? न्यूरॉनची डायग्राम नाही दिसत आहे. एकच मिनिट. वैष्णवी, आता बघा, मी ऑलरेडी एक्सप्लेन केलंय हे तुम्हाला याच्यावरती. दिसत नव्हतं काय हा पार्ट? ओके, आता दिसतोय. ठीक आहे. बघा, हा न्यूरॉन आहे. ठीक आहे, इथे बघा. तर मी परत एकदा एक्सप्लेन करते हा पार्ट तुम्हाला.
ओके, मी सांगतानाच हे एक्सप्लेन करत होते, पण मला आता कळालं की तुम्हाला हा डायग्राम दिसत नव्हता. चालेल, एकदा इथे बघा, हा असणार आहे न्यूरॉन. न्यूरॉन इज नथिंग बट द सेल ऑफ द ब्रेन. याची ही बॉडी असणार आहे, याच्यामध्ये ही सेल बॉडी त्याची, ही सेल बॉडी आहे. त्याच्यानंतर हा एक्झॉनचा पार्ट, त्याच्यानंतर हे असणार आहे त्याचे टर्मिनल्स. याच्यामध्ये लक्षात ठेवा, ह्या जे टर्मिनल्स आहेत तिथं हा दुसरा पार्ट, दुसरा न्यूरॉन इथे अटॅच्ड असणार आहे. हा जो एंडिंग पार्ट आहे इथे परत दुसरी बॉडी अटॅच्ड आहे. हे असं नेटवर्क असतात, ते खूप कॉम्प्लिकेटेड नेटवर्क आहे. याच्यामध्ये ही जी स्पेस आहे इथली, ही स्पेस, याला काय म्हटलं जातं? सिनॅप्टिक स्पेस. याच्या आधी जो हा प्रेझेंट असणार आहे न्यूरो ट्रान्समीटर, म्हणजे इथला डायग्राम, इथला जे डायग्राम आहे ते मी तुम्हाला इथे दाखवते. असणारे प्री सिनॅप्टिक न्यूरॉन, असणारे पोस्ट सिनॅप्टिक. हे असते सिनॅप्टिक क्लेफ्ट. आता हे जे वेसिकल्स आहेत आतमध्ये, असे सॅक्स लाईक डायग्राम्स बघू शकतात. याच्यामध्ये काय न्यूरो ट्रान्समीटर प्रेझेंट. हे न्यूरो ट्रान्समीटर काय करतात? हे रिलीज केल्यानंतर हे न्यूरो ट्रान्समीटर या सिनॅप्टिक क्लेफ मध्ये रिलीज होते. ज्यावेळेस रिलीज केले जातील, काही रिसेप्टर्स प्रेझेंट असतात पोस्ट सिनॅप्टिक क्लेफ्ट वरती किंवा पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन वरती. तर या रिसेप्टर वरती हे लॉक अँड कीच्या मॉडेलनी बाइंड होतात आणि काही रिॲक्शन्स घडून आणतात. ओके, कोणत्या रिॲक्शन्स आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. किती टाईपच्या रिॲक्शन्स आहे, एक्साइटेटरी, इनिबिटरी रिॲक्शन्स काय असतात ते मी तुम्हाला इथे पुढच्या लेक्चरमध्ये तसंही सांगणारच आहे. फक्त इथपर्यंत समजलंय का सर्वांना? प्री सिनॅप्टिक, सिनॅप्टिक क्लेफ्ट आणि पोस्ट सिनॅप्टिक. ओके, इज इट क्लिअर? ओके, ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, परत प्रेझेंटेशन. याच्यावरती आता तुम्ही बघणार आहे की काही न्यूरो ट्रान्समीटर्स असतात, ज्याचं काम ग्लुटामेट आहे. काही या न्यूरो ट्रान्समीटरला जे केमिकल सारखं काम करतात, जे या स्पेस मधून रिसेप्टर प्रेझेंट आहेत. याच्यामध्ये ज्या सॅक्स प्रेझेंट असतात प्रीसिनॅप्टिक, याच्यामध्ये हे न्यूरो ट्रान्समीटर यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत. ओके, हे न्यूरो ट्रान्समीटर ज्यावेळेस रिलीज केले जाते ते याच्यावरती बाइंड करते. आता हे जे काही बाइंडिंग नंतर रिॲक्शन कॅरी आउट होतील त्याच्यानुसार यांचं काय नाव आहे? एक्साइटेटरी सिग्नल्स. दुसरं काय? इनिबिटरी सिग्नल्स. हे ठीक आहे. आता हे इन्व्हॉल्ड इन रिवॉर्ड, मोटिवेशन्स अँड मोटर कंट्रोल, रेग्युलेट्स मूड, स्लीप अँड ॲपेटाईट. त्यानंतर इसेन्शियल फॉर मसल ॲक्टिव्हेशन अँड अटेन्शन. हे असं इथे लिहिलेलं आहे. ठीक आहे. याच्या आधी आता पुढचा पार्ट सुरू करण्याच्या आधी मला तुम्हाला एक्सप्लेन करायचं की व्हॉट आर द एक्साइटेटरी सिग्नल्स, व्हॉट आर इनिबिटरी सिग्नल्स. ओके, बघायचंय. ग्लुटामेट जे आहेत ते काय प्रोड्यूस करतील? एक्साइटेटरी सिग्नल्स. जे गॅबा आहेत, लक्षात ठेवायचे ते नावं आता तुम्हाला. गॅबा काय करणार आहे? इनिबिटरी सिग्नल्स. इथे दाखवते मी तुम्हाला.
ओके, ठीक आहे. आता बघा तुम्ही, ज्यावेळेस पण आता हे ज्यावेळेस न्यूरोट्रान्समीटर इथे बाइंड करणार आहे, बाइंड केल्यानंतर ज्यावेळेस कॅल्शियम आयन्स प्लस सोडियम आयन्स, जे काही सगळे पॉझिटिव्ह चार्ज आयन्स आहेत ते आतमध्ये मूव्ह केले जातात. ओके, मी काय बोलते लक्षात ठेवा एकदम व्यवस्थित, नाहीतर नोट डाऊन करा. व्हॉट आर एक्साइटेटरी, व्हॉट आर इनिबिटरी रिॲक्शन्स, लक्ष देऊन ऐकायचंय. याच्यामध्ये ज्यावेळेस मी तुम्हाला एक्साइटेटरी बद्दल सांगतेय, याच्यामध्ये काय होणार आहे, पहिले तर सोडियम आयन्स, त्यानंतर कॅल्शियम आयन्स, जे काही पॉझिटिव्ह आयन्स कुठे प्रेझेंट असतात, या सिनॅप्टिक क्लेफ्ट मध्ये प्रेझेंट असणार आहेत, ते कुठे मूव्ह केले जातील, सेलच्या आतमध्ये, या न्यूरॉनच्या आतमध्ये, पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनच्या आतमध्ये एंटर करतील. एंटर केल्यानंतर ते काय करणार आहे, आतमध्ये जास्त पॉझिटिव्ह आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन वाढवतात. दॅट इज डिपोलरायझेशन. डिपोलरायझेशन, आतमध्ये डिपोलरायझेशन होणार आहे, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये पॉझिटिव्ह आयन्स हे याच्यामध्ये प्रेझेंट असतात. एवढं कळालंय. इनसाइड ऑफ मेम्ब्रेन मध्ये हे एंटर करतील अँड दॅट कॉजेस डिपोलरायझेशन. नाउ दिस काइंड ऑफ रिएक्शन इज नोन ॲज एक्साइटेटरी. कळलंय? फक्त सांगण्याचा प्रयत्न करते मी तुम्हाला. आता ही एक्साइटेटरी. नाउ व्हॉट अबाउट इनिबिटरी. इनिबिटरी इथे एक्सप्लेन करते मी. आता ज्यावेळेस हे न्यूरोट्रान्समीटर याच्यामधून स्पेसमधून रिलीज केले जाते, प्री सिनॅप्टिक स्पेसमध्ये, पोस्ट सिनॅप्टिक स्पेसमध्ये हे प्रेझेंट असणार आहे. ज्यावेळेस इथे रिसेप्टर्स असतील, ह्या रिसेप्टरला ज्यावेळेस फक्त नेगेटिव्ह आयन्स जसे की क्लोराईड आयन्स बाइंड करतील आणि आतमध्ये कोणाचं एंट्री होणार आहे, क्लोराईड आयन्स. म्हणजे नेगेटिव्हली चार्ज काय होतील, आतमध्ये एंटर करतील. इथे पॉझिटिव्हली चार्ज एंटर करत होते पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये, इथे नेगेटिव्हली चार्ज आयन्स एंटर करणारे इनटू पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. इथे अजून एक मुवमेंट होतील, आउटसाइड मुवमेंट ऑफ पॉझिटिव्ह आयन्स, म्हणजे पोटॅशियम आयन्स काय करतील, इथे बाहेर मूव्ह केले जाते. दॅट इज, आता इथे काय होणार आहे, इथे काय होत होतं, डिपोलरायझेशन. आता जास्त प्रमाणामध्ये नेगेटिव्ह आयन्स हे पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये प्रेझेंट असल्यामुळे या कंडिशनला काय म्हटलं जातं, हायपर पोलरायझेशन. लक्षात ठेवा. म्हणजे एक्साइटेटरीमुळे काय होणार आहे, डिपोलरायझेशन होणार आहे आणि इनिबिटरी रिएक्शनमुळे हायपर पोलरायझेशन होणार आहे. समजलंय? कुठे पॉझिटिव्ह आयन्स आतमध्ये येतात आणि कोणत्या केसमध्ये नेगेटिव्हली जास्त आयन्स हे पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन स्पेसेस मध्ये एंटर करणार आहेत. समजलंय का इथपर्यंत? येस वैष्णवी, कल्याणी, श्वेता, हा जो पाठ शिकवते तो कळतोय सर्वांना? समजून घ्या कोणत्या पार्ट मध्ये एक्झॅक्टली काय होतंय. डिपोलरायझेशन मध्ये काय झालंय, हायपर पोलरायझेशन मध्ये काय झालंय. क्वेश्चन्स असेच येणार आहेत, जास्त डिफिकल्ट नसतील. आता बेसिक कॉन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर झाल्या तर तुम्हाला याच्यावरती काही सुद्धा डिफिकल्टी येणार नाही. ओके, जास्त सिव्हिअर क्वेश्चन्स या पार्ट मध्ये येत नाहीत, जास्त अवघड क्वेश्चन्स याच्यामध्ये येणार नाही, कारण की न्यूरोफार्माकोलॉजी स्वतः एक खूप किचकट पार्ट आहे. ओके, ह्या सिंपल गोष्टींना सिम्प्लिफाय करा. एक्साइटेटरी मध्ये डिपोलरायझेशन होत आहे, इनिबिटरी मध्ये हायपर पोलरायझेशन होत आहे. इथपर्यंत कळालं? चाल, ठीक आहे.
त्याच्यानंतर हा एक पार्ट बघायचा तुम्हाला. ओके, काही अवघड नाहीये, फक्त लक्ष द्या. एक असता एक ही कंडिशन, ही फर्स्ट कंडिशन आहे, याच्यामध्ये सेकंड कंडिशन आहे. मी जे जे मार्क करते त्याच्याकडे लक्ष द्या, जास्त कॉम्प्लिकेटेड फील करू नका. आता ही जी स्पेस आहे ती पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन आहे. पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन म्हणजे ही मेम्ब्रेन आहे, इथली मेम्ब्रेन, ही मेम्ब्रेन. ओके, तर याच्यामध्ये आता जे काही मॉलिक्युल्स आहेत ते इथून येतील आणि या मेम्ब्रेन वरती बाइंड करतील. ओके, तर इथे एक नॉर्मल रिॲक्शन, रिसेप्टर प्रेझेंट आहे, रिसेप्टर वरती बाइंड झाले, मॉलिक्युल्स आतमध्ये आले, एवढ्या टाईपच्या रिॲक्शन्स होतात. म्हणजे या नॉर्मल रिॲक्शन्स आहेत, जिथे एक मॉलिक्युल रिसेप्टर वरती बाइंड करतोय, रिॲक्शन लगेच इनिशिएट होते. म्हणजे डिरेक्ट ऍक्टिव्हेशन ब्रिंग्स अबाउट इमिजिएट रिस्पॉन्स. जसं हा मॉलिक्युल इथे बाइंड करणारे रिॲक्शन किंवा एक रिस्पॉन्स जनरेट होतो. हे कळालं? ठीक आहे. आता ह्या दोघांमध्ये पण सेम गोष्टी आहेत. ओके, आणि दुसरी एक अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये ज्यावेळेस मॉलिक्युल्स बाइंड होतात लगेच रिॲक्शन्स नाही ऍक्टिव्हेट होत. आता हे रिॲक्शन, हे मॉलिक्युल्स काय करणार आहेत, या जी प्रोटीनला ऍक्टिव्हेट करतात. त्याच्यानंतर काही असे मॉलिक्युल्स प्रोड्यूस होणार आहेत जे जाऊन दुसऱ्या रिसेप्टरला बाइंड करतील आणि त्यानंतर काहीतरी मुवमेंट होणार. इनवर्ड होऊ शकते किंवा इनसाइड मुवमेंट होऊ शकते. कधी कधी ही आउटवर्ड मुवमेंट पण होऊ शकते आणि कधी कधी इनवर्ड मुवमेंट पण होऊ शकते. पण याच्यासाठी काय गरजेचं आहे लक्षात घ्या, एक मॉलिक्युल या रिसेप्टर वरती बाइंड करतोय, तो ऍक्टिव्हेट करणारे या जी प्रोटीनला. ओके, तर हे बाइंड झाल्यानंतर हे काय करतील, सेकंडरी मेसेंजर्स, हे सेकंडरी मेसेंजर्स प्रोड्यूस होणार आहेत जे जाऊन बाइंड करतील या चॅनलला, जे एकतर ओपन करणारे ज्याच्यामध्ये आउटवर्ड मुवमेंट होईल किंवा इनवर्ड मुवमेंट होईल. या मॉलिक्युलला या रिसेप्टरला बाइंडिंग झाल्यानंतर जी प्रोटीन हेल्प करतात असे सेकंडरी मॉलिक्युल्स प्रोड्यूस करायला, जे जाऊन काय करणार आहे त्या चॅनलला ओपन करणार आहे. डिरेक्टली चॅनल ओपन होतोय का, नाही. हा चॅनल ओपन होता का इथे, नाही. ऍक्टिव्हेट झाला हा चॅनल, जी प्रोटीन ऍक्टिव्हेट झालंय. ओके, तर याला म्हटलं जातं इनडिरेक्ट ऍक्टिव्हेशन, त्याला म्हटलं जातं जी प्रोटीन ऍक्टिव्हेशन किंवा जी कपल्ड रिॲक्शन्स. ओके, दोन टाईपच्या रिॲक्शन्स आहेत, एक लगेच इनिशिएट होते ती ही, आणि ज्याच्यामध्ये जी प्रोटीन्स लागणार आहेत फॉर ऍक्टिव्हेशन, दॅट इज सेकंड वन. कळालंय? इज इट क्लिअर? श्वेता, कल्याणी, कळालंय का तुम्हाला? ओके, ठीक आहे, चालेल. एक मिनिट. आता याच्यामध्ये बघा, डोपामाइन, सेरोटोनिन हे सगळे कसे आहेत, हे सगळे न्यूरोट्रान्समीटर. आता सगळ्यांना कळालंय न्यूरोट्रान्समीटर काय आहेत. प्री सिनॅप्टिकच्या याच्यामध्ये वेसिकल्स होते आणि त्या वेसिकल्स मध्ये हे न्यूरोट्रान्समीटर प्रेझेंट होते. ते रिलीज झाल्यानंतर काय करतील, पोस्ट सिनॅप्टिक वेसिकल्सच्या पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन्स वरती प्रेझेंट असलेल्या रिसेप्टर वरती जाऊन बाइंड करणार आहेत. ओके, तर इथे न्यूरोट्रान्समीटर्स अँड न्यूरो मॉड्युलेटर स्टडी करा तुम्ही. काय थे, एकतर ज्या वेळेस हे बाइंड करतील त्यावेळेस काहीतरी रिॲक्शन्स हे घडून आणणार. त्याच्यामध्ये पहिला आहे ऍसिटिल कोलिन. ओके, फर्स्ट न्यूरोट्रान्समीटर एव्हर आयडेंटिफाईड. दिस वॉज द फर्स्ट न्यूरोट्रान्समीटर एव्हर आयडेंटिफाईड. ऍसिटिल कोलिन इज व्हायटल फॉर द बॉडी अँड द ब्रेन. यांचं जे पेरिफेरल फंक्शन आहे ते मसलच्या कॉन्ट्रॅक्शनसाठी इम्पॉर्टंट आहे, न्यूरोमस्क्युलर जंक्शन्स आहे. त्याच्यानंतर आहे सेंट्रल फंक्शन, कशासाठी इम्पॉर्टंट आहेत, हे अटेन्शनसाठी, अरोजलसाठी किंवा मेमरीसाठी हे इम्पॉर्टंट आहेत. आणि जर
सफिशियंट अमाऊंट ऑफ याच्यामध्ये ॲसिटिल कोलिन जर प्रोडक्शन होत नसेल न्यूरॉन्समध्ये, तर याच्यामध्ये एक डिसीज कॉज होतं. कोणता आहे तो? अल्झायमर्स डिसीज. आता इंटरलिंक करून घ्या. ॲसिटिल कोलिनमुळे कोणता होणार आहे, किंवा ॲसिटिल कोलिनचं प्रोडक्शन हे कमी होतं, म्हणजे डिक्रीज्ड. ओके, अ डिक्रीज इन ॲसिटिल कोलिन प्रोड्युसिंग न्यूरॉन्स. तर याच्यामध्ये काय होणार आहे? अल्झायमर्स डिसीज डेव्हलप होतो. म्हणजे तुम्ही बघितलं असेल काही पेशंट्समध्ये त्यांना वेळेनुसार किंवा टाईमनुसार त्यांना मेमरी त्यांची लॉस व्हायला लागते, त्यांना आठवत नाहीत गोष्टी. दॅट इज अल्झायमर्स डिसीज. ओके, आणि ते ॲसिटिल कोलिनमुळे होणार. त्यानंतर आहे डोपामाइन. ओके, सगळ्यांना माहिती आहे डोपामाइन इज द हॅपी हॉर्मोन, तुम्हाला मोटिवेट करतो. ओके, चांगलं फील करवतो. हा असतो डोपामाइन. याला काय म्हटलं जातं? रिवॉर्ड केमिकल डोपामाइन, सेंट्रल टू ब्रेन्स रीइन्फोर्समेंट सिस्टीमसाठी हा कोरिलेटेड. फंक्शन काय याचं? रेग्युलेट्स मोटिवेशन, प्लेजर आणि मोटर कंट्रोल. पार्किन्सन्स डिसीज इन्व्हॉल्व्स द लॉस ऑफ डोपामाइन. याच्यामध्ये डिक्रीज फॉर्म ऑफ डोपामाइन असेल तर कोणता डिसीज होतोय? पार्किन्सन्स डिसीज. जर तेच याच्यामध्ये ओव्हर ऍक्टिव्हिटी असेल डोपामाइन पाथवेची, किंवा डोपामाइन प्रोडक्शनच्या पाथवेमध्ये जर ओव्हर ऍक्टिव्हिटी असेल, ओव्हर प्रोडक्शन असेल, तर त्याच्यामध्ये कोणता डिसीज होणार आहे? शिझोफ्रेनिया. म्हणजे इथे मी करते डिक्रीज जर फॉर्म असेल तर पार्किन्सन्स डिसीज, हायपर ऍक्टिव्हिटी असेल किंवा ओव्हर प्रोडक्शन असेल तर शिझोफ्रेनिया. हे पॉइंट्स इम्पॉर्टंट आहेत एक्झामसाठी. ओके, कोणाच्या रिलेशनमध्ये कोणता डिसीज आहे? ग्लुटामेट एक्सायटेटरी आहे का इनिबिटरी आहे? दोघांचे अर्थ सांगितले मी. एक्सायटेटरी काय आहे, इनिबिटरी काय आहे, आता हे लक्षात ठेवायचं काम तुमचं. किंवा ग्लुटामेट येस न्यूरोट्रान्समीटर आहे, ग्लुटामेट पण न्यूरोट्रान्समीटर आहे, गॅबा न्यूरोट्रान्समीटर आहे. हे काय करतील? रिलीज केले जातील फ्रॉम द वेसिकल्स अँड दे आर गोइंग टू बाइंड टू द पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन्स. ओके, त्याच्यावरती जे रिसेप्टर्स प्रेझेंट आहे त्याच्यावरती हे जाऊन बाइंड करतील, त्याच्यामुळे इनिबिटरी सिग्नल्स डेव्हलप होणार आहेत. आता याच्यामध्ये आहे नॉर एपिनेफ्रिन. ओके, नॉन एपिनेफ्रिन तुम्हाला माहिती असेल हे काय आहे? याला नॉन ॲड्रेनालिन पण म्हटलं जातं. ओके, फाईट ऑर फ्लाईट वाला हार्मोन आहे हा. ओके, एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये, ओके, ॲडवर्स कंडिशन्समध्ये बॉडी आपल्या अशा रिस्पॉन्सेस डेव्हलप करते किंवा अशा ॲक्शन्स घेते जे तुम्ही कधीच विचार नाही करू शकत की ह्युमन बॉडीमध्ये एवढी कॅपॅसिटी आहे एखादी गोष्ट करण्याची. ते कशामुळे होणार आहे? नॉन ॲड्रेनालिनमुळे होणार आहे. ओके, तर याच्यामध्ये फंक्शन काय? इन्क्रीज अलर्टनेस, खूप जास्त अलर्टनेस वाढवणं, अटेन्शन वाढतं, अँड रेग्युलेट्स हार्ट रेट अँड ब्लड प्रेशर ड्युरिंग स्ट्रेस. स्ट्रेसच्या कंडिशन्समध्ये या गोष्टी इम्पॉर्टंट. नाव मेनी अँटीडिप्रेशन जे असतात, ओके, टार्गेट नॉन एपिनेफ्रिन लेवल्स टू हेल्प इम्प्रूव्ह मूड अँड एनर्जी. ओके, जे पेशंट्स डिप्रेशनच्या याच्यामध्ये असतात त्यांना जे काय अँटी डिप्रेसंट्स दिले जातात ते मोस्टली कशावरती काम करणार आहे? त्यांच्या नॉरएपिनेफ्रिनवरती. त्याचं प्रोडक्शन डिक्रीज करणं, थोडंसं वाढवणं, जेणेकरून त्या व्यक्तीचा मूड आणि त्याची एनर्जी व्यवस्थित राहावं याच्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे. ओके, then comes the serotonin, ऑफो कॉल्ड एज फील गुड हार्मोन. चांगलं वाटण्यासाठी सेरोटोनिन इम्पॉर्टंट आहे. So its role is far more complex. ओके, खूप रोल याचा कॉम्प्लेक्स आहे. ज्यावेळेस मी तुम्हाला एक एक न्यूरोट्रान्समीटर समजवेल त्यावेळेस मी तुम्हाला हे जास्त व्यवस्थित याच्यामध्ये सांगेल. फंक्शन्स बघायचं काय? एक तर रेग्युलेट मूड्स, त्यानंतर आहे ॲपेटाईट, भूक व्यवस्थित करणं, स्लीप वेक सायकल्स अँड सोशल बिहेवियर्स याच्यावरती डिपेंड करतात. त्यानंतर क्लिनिकल नोट, selective serotonin reuptake inhibitors are commonly prescribed to treat depression and anxiety by increasing available serotonin in the synapse. एक मिनिट, इथे डायग्राम आहे का नाही मी बघते एकदा, तुम्हाला सांगते.
तिथे मी इथे डायग्राम ऍड नाही केलंय, मी तुम्हाला एक सांगते, इथे ड्रॉ करते. हा प्री सिनॅप्टिक, हा पोस्ट सिनॅप्टिक. आता बघा, इथून काही हे वेसिकल्स मधून न्यूरोट्रान्समीटर रिलीज केले जातात. इथे बाइंडिंग आहे, रिसेप्टर प्रेझेंट असते. ओके, डायग्राममुळे आधीच्या एक्सप्लेनेशनमुळे तुम्हाला एवढं तरी कळालेलं असेल. आता याच्यामध्ये इथेच काही रिसेप्टर्स असतात. प्री सिनॅप्टिकच्या स्पेसेसमध्ये किंवा प्री सिनॅप्टिक न्यूरॉनवरती काही असे रिसेप्टर प्रेझेंट असतात जे काय करणार आहेत, प्रिव्हेंट करतील. ओके, सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर्स. आता हे ज्यावेळेस सेरोटोनिन याच्यामध्ये रिलीज केलं जातं, या रिसेप्टरद्वारे ते परत रिअपटेक केलं जातं. म्हणून काय होतंय, हे सिनॅप्टिक स्पेसमध्ये प्रेझेंट असलेलं सेरोटोनिनच्या लेवल काय होतील, लेस होईल. आणि याच्यामुळे काय होईल, डिप्रेशन फिलिंग किंवा नॉट फिलिंग गुड, कारण की तेवढ्या प्रमाणामध्ये सेरोटोनिन सिनॅप्टिक स्पेसमध्ये नाही. जर सिनॅप्टिक स्पेसमध्ये प्रेझेंट नाही तर या स्पेसेसवरती कसं बाइंड करेल, या रिसेप्टर्सवरती ते बाइंड करणार नाही. याच्यासाठी काय केलं जातं, हे जे रिअपटेक आहेत, व्हॉट इज मीन बाय रिअपटेक, जे रिलीज केलेले त्याला परत आतमध्ये घ्या, ही रिअपटेक यांनी केलं जातं. हे जे रिसेप्टर्स प्रेझेंट आहे याच्यावरती काही इनिबिटर्स ऍड करायचे. इनिबिटर्स काय, दे फंक्शन ॲज अ अँटॅगोनिस्ट. आता एक मिनिट, आता बघा, आता रिअपटेक जर इथून होत असेल, इथे टाका इनिबिटर, इथे इनिबिटर, इथे पण एक इनिबिटर. आता परत रिअपटेक होईल का या सेरोटोनिनचं, नाही. म्हणजे अमाऊंट ऑफ सेरोटोनिन नाउ प्रेझेंट इन द सिनॅप्टिक स्पेस विल बी हायर. ते इथं केलं जातं. सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर्स SSRIs वापरले जातात, जेणेकरून सेरोटोनिन हे हायर अमाऊंट मध्ये प्रेझेंट राहील, कुठे, सिनॅप्टिक स्पेसेस मध्ये. इथपर्यंत क्लिअर आहे, हा पॉइंट कळालाय सर्वांना. येस, ओके. त्यानंतर आहे गॅबा अँड ग्लुटामेट, द गॅस अँड ब्रेक्स. याच्यामध्ये दिस टू वर्क्स इन कॉन्स्टंट पुश पुल रिलेशनशिप टू मेंटेन न्यूरल स्टेबिलिटी. न्यूरल स्टेबिलिटी मेंटेन करण्यासाठी हे दोघेही काम करणार आहेत. एक्साइटेटरी न्यूरोट्रान्समीटर्स आहेत इनटू सेंट्रल नर्वस सिस्टम. याच्यामध्ये इन्व्हॉल्ड इन कॉग्निटिव्ह, जर तुम्ही ग्लुटामेट बघितलं, दॅट इज एक्साइटेटरी. कॉग्निटिव्ह फंक्शन्स लाईक लर्निंग आणि मेमरीसाठी ग्लुटामेट इम्पॉर्टंट आहे. एक्सेस ग्लुटामेट कॅन लीड टू एक्साइटॉक्झिसिटी, डॅमेजिंग नर्व सेल्स. जास्त प्रमाणामध्ये एक्साइटेटरी असेल म्हणजे जास्त प्रमाणामध्ये पॉझिटिव्ह आयनचे पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये सॅच्युरेट होत आहेत, दॅट कॅन लीड टू डॅमेजिंग द नर्व सेल्स, जर जास्त प्रमाणामध्ये ग्लुटामेट रिलीज होत असेल. आणि गॅबा यांना काय म्हटलं जातं, ब्रेक्स, द प्रायमरी इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर. इनिबिटरी काय आहे, त्याचं फंक्शन कसं आहे हे तुम्हाला सांगितलंय. न्यूरोट्रान्समीटर इनिबिटरी मध्ये काय केलं जातं, जास्त प्रमाणामध्ये नेगेटिव्ह आयन्स इथे सॅच्युरेट होणारे इनटू द पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन, दॅट इज हायपरपोलरायझेशन. याच्यामुळे हायपरपोलरायझेशन होतं. नाउ इट रिड्युसेस न्यूरल एक्साइटेबिलिटी थ्रूआउट द नर्वस सिस्टम. आता हे जे क्लिनिकल नोट, benzodiazepines and alcohols works by enhancing the effect of GABA. आता जे अल्कोहोल घेतलं जात आहे किंवा त्याच्यामध्ये बेन्झोडायझेपाइन्स आहेत, ते काय करणार आहे, एनहान्सिंग द इफेक्ट ऑफ गॅबा, गॅबाचा इफेक्ट वाढवत आहेत. म्हणून काय होतं इथे, लीडिंग टू सिडेटिव्ह और काल्मिंग इफेक्ट. ओके, ज्यावेळेस हायपरपोलरायझेशन होणार आहे त्याच्यामध्ये काय बघितलं जातं, कामिंग इफेक्ट दिसलं. हायपर पोलरायझेशन झाल्यामुळे सिडेटिव्ह इफेक्ट किंवा काल्मिंग इफेक्ट इथे बघितला जाईल. त्यानंतर आहे हिस्टामाइन्स आणि न्यूरोपेप्टाइड्स. बियॉन्ड इट्स रोल इन ॲलर्जीज, इट ॲक्ट ॲज न्यूरोट्रान्समीटर.
हिस्टामाइन्सला तुम्ही कसं हे बघितलं होतं की जे काही इन्फ्लामेशन, ॲलर्जिक रिॲक्शन्स आहेत त्याच्यामध्ये हिस्टामाइनचं कॉन्सन्ट्रेशन बॉडीमध्ये वाढते, म्हणून अँटीहिस्टामाइन्स घेतल्या जातात. तर याच्यामध्ये हे ॲज अ न्यूरोट्रान्समीटर म्हणून सुद्धा काम करतात टू रेग्युलेट वेकफुलनेस अँड ॲपेटाईट. दिस इज वाय फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टामाइन्स ऑफन कॉजेस ड्राउझीनेस. ओके, याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल जे काही अँटीहिस्टामाइन्स आहे ते ड्राउझीनेस, झोप लागते अशा टॅबलेट्सना. ओके, न्यूरोपेप्टाइड्स लार्ज मॉलिक्युल्स असतात लाईक एंडोफाइन्स आणि सबस्टन्स पी. याच्यामध्ये एंडोफाइन्स आहेत ते कसं पेन किलर्स म्हणून ऍक्ट करणार आहेत अँड आर रिलीज ड्युरिंग एक्सरसाइज ऑर स्ट्रेस. आणि सबस्टन्स पी प्रायमरीली इन्व्हॉल्ड इन ट्रान्समिशन ऑफ पेन सिग्नल्स टू द ब्रेन. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. तर इथे लिहिलेलं आहे की एक्झॅक्टली व्हॉट काइंड ऑफ इफेक्ट्स दे आर लीडिंग इन टू. ओके, ग्लुटामेट एक्साइटेटरी आहे, मेमरी आणि लर्निंगसाठी इम्पॉर्टंट आहे. गॅबा हे रिलॅक्सेशन स्लीपसाठी, डोपामाइन रिवॉर्ड मोटिवेशन, सेराटोनिन हे मूड आणि ॲपेटाईटसाठी इम्पॉर्टंट आहेत. ओके, यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहतोय. इथपर्यंत क्लिअर असेल तर मला एकदा चॅट बॉक्समध्ये सांगा. इथपर्यंत क्लिअर आहे, काही डाऊट्स नाही आहेत? ओके, रेग्युलरली क्लास अटेंड करा. ओके, 6th टॉपिक चालू आहे आपला. 5 टॉपिक ऑलरेडी कव्हर झालेले आहेत. त्याच्यावरती जे काही नोट्स प्रोव्हाइड केलेले आहेत ते बघा. लेक्चर्स सर्व टॉपिक्स अपलोड केलेले आहेत. त्याचबरोबर MCQs सर्व प्रोव्हाइड केलेले आहेत. टेस्ट प्रोव्हाइड केले ज्याच्यामध्ये तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आणि न्यूरो फार्मॅकोलॉजी हा खूप डिफिकल्ट पार्ट आहे, समजायला एकदम एक्झॅक्टली कळत नाही, पण मी ट्राय करते तुम्हाला जास्तीत जास्त सिम्प्लिफाईड वेमध्ये तुम्हाला शिकवं. जर हा टॉपिक तुम्ही रोज रेग्युलरली अटेंड केला क्लास तरच तुम्हाला न्यूरो फार्मॅकोलॉजी समजणार आहे. ओके वैष्णवी, ठीक आहे. ओके, थँक्यू. नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूया. सेम टायमिंग राहील, 12लाच लेक्चर असतं आपलं फार्मसीचं.